सत्या, मंजिरी इकडे नाहीये, बाहेर जाऊन बघ. ठाव आहे मला ते. मी आज घेऊन गेले होते तिला. कुठे घेऊन गेली होतीस तिला तू? तुला मला प्रश्न विचारायचा हक्क हाय. मंजिरी बायको आहे ना व तुझी. तिला मी देवळात घेऊन गेले ते. देवदर्शन भी होईल आणि जरा पाय बी मोकळे होतील म्हणून. तू तू मंजिरीला देवळात चालत घेऊन गेली होतीस? हा, तुला काही कळतं का ग? तू तिला चालत देवळापर्यंत नेलंस? घरात गाड्या नाही आहेत. जर काही झालं असतं, मंजिरीला काही लागलं असतं तर कोण जबाबदार होतं त्याला? तुझा बा माझ्या पोटात होता ना, तेव्हा एक घागर डोसक्यावर आणि दुसरी घागर कमरेला अशी मैलोन मैल पाणी व्हायची म्या. तेव्हा ना मला काय झालं आणि ना तुझ्या बाला काय झालं. तेव्हा अक्कल शिकवायची गरज नाही तुम्हाला. तर मी तुझ्या डोसक्यात थोडी अक्कल शिरावी म्हणून आली इथं. बघतोस काय असं रागानं माझ्याकडं? तुझ्या रागाला जग भीत असल, म्या नाही भ्यायची. मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. बायकोची काळजी आहे ना तुला? हक्क दावतोस नव तिच्यावर? तर मला सांग, मंजिरी इथं नसताना ती प्रिया तुझ्या खोलीत कशा पायी आली होती? तुझ्या अशा कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बांधील नाहीये. मी आजी आहे तुझी. तू जन्माला आलास ना तवा धरणं बघतीय. तू नाती विसरला असशील रे, म्या नाही. तू फक्त माझ्या आईची सासू आहेस. माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीस तू. ते तुला मिळणारही नाही. तुला मी या घरात राहून देतोय हे खूप झालं. आता आणखीन माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नकोस. मला बी तुझ्या घरात राहायची हौस नाही आहे. ठीक आहे, मिळालं. माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आता एक ध्यानात ठेव, त्या सुंदरे बरोबर जे काय तू चाळे चालवलेस नव ते ताबडतोब थांबवायचे. अरे एका बाळाचा बाप होणार आहेस तू. त्याची तरी चाट ठेव, नाहीतर माझ्यासारखं वाईट कुणी नाही सांगून ठेवते. माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नका सांगते. मी अजिबात शांत बसणार नाहीये. तो माझ्याशी बोलत नाहीये. ज्या सत्यजितला माझी सोबत आवडायची तो आज मला टाळतोय आत्या. त्याचा काय अर्थ आहे? प्रिया, मला काय वाटतं माहितीये का? मला काय वाटत होतं माहितीये? ती दारावर भिकारीण येते ना, तिच्यासारखं. तिच्यात आणि माझ्यात काही फरकच ठेवला नाहीये त्यांनी. रोज जाऊन त्याच्यासमोर भीक मागितल्यासारखं उभं राहायचं आणि त्यांनी मात्र लोटून द्यायचं. प्रिया प्रिया शांत हो. आत्या, माझं नीट ऐक. ये बस इकडे. उगा तुझ्यापेक्षा दुप्पट पावसाळे नाही बघितले मी. कसं असतं या, जेव्हा एखादी बाई एखाद्या पुरुषाच्या मागे स्वतःहून लागते तेव्हा त्या पुरुषाला त्या बाईची किंमत नसते. कळलं? अगं जेव्हा ती बाई 10 वेळेला स्वतःहून जवळ जवळ जाण्याचा प्रयत्न करते या, तेव्हा तर त्या पुरुषाचा अहंकारच जागा होतो या. त्याला वाटायला लागतं या की आपण कसं बी वागलं तरी ही कुठं बी जाणार नाही. आपण हिला किती बी दूर लोटलं तरी बी हिला काय बी फरक पडणार नाही. आत्या, म्हणजे सत्यजित असा विचार करतोय असं म्हणायचंय तुला? नुसतं म्हणून काय होतं या? आता काय करायचं याचा विचार करायला नको का? मग काय करायचं? म्हणजे त्याच्या आणखी जवळ जाऊन त्याला आपलंसं करून घ्यायचं? आज तर फरक पडतो या. कुणी किती पावसाळी बघितली याचा.
आत्या मग काय करू ते सांग ना. बाईनं सुद्धा आपला तोरा दाखवाया पाहिजे. पुरुषाला लाळ घोटीत आपल्या माग फिरवाया पाहिजे. अगं तो पुरुष जसा वागल तसंच हिनं वागायला पाहिजे. कळतंय ना मी काय म्हणते ते? म्हणजे असं केल्याने सत्यजित मला आपलंसं करेल? न करून कुणाला सांगल? तू बघच तुझं एवढ्या दिवसाचं स्वप्न कसं बघता बघता पूर्ण होत ते. म्हणजे आज बी लेकराला समजून घ्यायची माझी चूकच झाली म्हणायची. हे बघ, मी तुला एक काम सांगितलंय, ते कसं करायचं हा तुझा प्रश्न आहे. मला दादा होळकरच्या बायकोचा पत्ता हवाय ऍट एनी कॉस्ट, आणि ते फक्त तू करू शकतोस. मी मुद्दामून नाही ऐकलं, कानावर पडलं माझ्या. तुम्ही दादा होळकरच्या बायकोबद्दल बोलत होता. मंजिरी तो माझ्या कामाचा भाग आहे, त्यात तू लक्ष घालायची गरज नाही. प्लीज माझं ऐकून घ्या. हे बघा, एकतर आधीच बाळाच्या निमित्ताने आपल्या आयुष्यात सुख आलंय, आणि त्यात तुम्ही कुठल्याही संकटात उगाच अडकायला नको असं मला वाटतं, म्हणून म्हणाले मी. माझी काळजी तू नको करूस. सध्या तू फक्त बाळाची काळजी घे, कळलं? काय झालं ग? नाही, काय नाही, जरा पोटात दुखतंय. थांब, मी डॉक्टरना फोन करतो. अहो नाही, विशेष काय नाही, ऍसिडिटी झाली असेल मला. बरं, तू बसून राहा, मी गार दूध घेऊन येतो तुझ्यासाठी. आलो. लेकरा, काय? मला माफ कर. मगा मी तुला न समजून घेता बोलली बघ. माफ कर मला. तू वयानं मोठी आहेस माझ्यापेक्षा, मी काय तुला माफ करणार? आणि तसंही मी कसा आहे, चूक आहे की बरोबर आहे, याचं प्रमाणपत्र मला तुझ्याकडून घेण्याची अजिबात गरज नाही. मान्य आहे मला, पण माझं थोडं ऐकून घ्यायची का? सध्या माझ्या होणाऱ्या बाळाच्या आईसाठी हे दूध घेऊन जाणं जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. आई, मंजिरी, काय आजी एकदम किचन मध्ये? आजी मला ना सॉलिड भूक लागलीये, मस्तपैकी नूडल्स करतो बघ, तुलाही देतो थोडे. अरे पोरा, मी असलं काही खात नाही, तुला ठाव हाय नव. तू असं कर, तू तुझ्या बायकोला नेऊन दे. तिला सवय हाय नव असलं चटर-पटर खायची. तिथं मरू दे ग आजी, तू खा थोडं, मी नाही सांगणार कोणाला. पोरा, हायस तसाच हायस बघ. चिंगूला होतास नव, तो बी हेच करायचा.
चोरून खायचा आणि म्या बघितलं की म्हणायचं आज्जे तुला देऊ का थोडं आणि मी नाही म्हणलं की म्हणायचं घे गो थोडं नाहीतर माझं नाव सांगशील बाहेर जाऊन आजी माझं परते काय काय होतंय का तुला हं? खूप आई आई 2 मिनिटं आई 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 मंजिरी थांब. हे बघ मी सर्व फोन लावतो. काही होणार नाहीये मंजिरी काही होणार नाही तुला रडू नको धीर धर थोडसा आई हो, हो, आपण डॉक्टरांकडे जाऊया हं? आई 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 काय रे कुणी हाक मारते का आई नाही आजी. नाही रे लेकराची हाक ऐकू येते चल चल बघूया घाबरल्यावाने दिसते आई मी आई 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 मंजिरी जरा वेळ इथे. दादा काय झालं अरे आईने अँटी स्ट्रेस टॅबलेट चालू केले त्यामुळे ऐकून नसेल आलं कदाचित. मंजिरी थांब. एक काम करतो फोन घे पटकन डॉक्टर पेन्शनचा नंबर सेव्ह असेल त्यांना फोन कर. अगं काय होते तुला सांगशील का नाही काय करणार दादा त्या म्हणाले मी नाही येऊ शकत तुम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा मी उद्या सकाळी बघते. अरे पण असं कसं अगं मी जरा हिला वय वय माझं काय होते हॅलो डॉक्टर मी सत्यजित बोलतोय. सांगतो प्लीज तुम्ही घरी या डॉक्टर. मी तुम्हाला हवं ते द्यायला तयार आहे. मी हवं तर गाडी पाठवतो तुमच्यासाठी. प्लीज नाही म्हणू नका. नो प्लीज यू ट्राय टू अंडरस्टँड डॉक्टर. माझ्या बायकोच्या जीवाचा प्रश्न आहे. माझ्या होणाऱ्या बाळाचा प्रश्न आहे. माझ्या बाळा प्लीज म्हणतोय मी. प्लीज व्यवस्थित होईल डॉक्टर हे आता तरी वाटतंय फक्त क्रॅम्स आहेत ब्लड प्रेशर नॉर्मल आहे तरी मला वाटतं की उद्या आपण सोनोग्राफी करून घेऊया म्हणजे काही शंका राहणार नाही. शंका कसली शंका. फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये गर्भ खूप नाजूक असतो त्या काळात जास्त जपायला हवं. डॉक्टर तुम्हाला स्पष्टपणे विचारतो तुम्हाला मिसकॅरेजची शंका आहे का. त्या शंकाच तर दूर करायच्या उद्या तुम्ही त्यांना सोनोग्राफीसाठी घेऊन या. येते मी. दादा हे काय तू बसून काय तू झोपली का नाहीस. नाही मी ठीक आहे. काय म्हणाला डॉक्टर काही सिरियस नाही ना. नाही सिरियस काहीच नाहीये. क्रॅम्प्स होते फक्त. तुझं बीपी सुद्धा इनफॅक्ट नॉर्मल. हा फक्त डॉक्टर एवढंच म्हणाल्या की पूर्णपणे आराम करायची गरज आहे आता. कळ तू आता अहो तुम्ही नक्की खरं बोलताय ना. मी कधी खोटं बोलतच नाही म्हणजे रे तुला माहितीये. आणि उद्या आपल्याला फक्त सोनोग्राफीसाठी जावं लागेल. ते पण काही असं विशेष नाही रुटीन आहे. चल झोपतो.
मावशी काय झालं? काय झालं? काल रात्री मंजिरीला एवढा त्रास झाला आणि एका घरात राहून तुला पत्ता पण नाही लागला. माझं मेलीचं एक ठीक आहे, मला नाही सांगितलं कोणी. पण प्रिया, सत्यजितने हाका मारल्या तुला ऐकू नाही आल्या? तुला येता नाही आला मंजिरीच्या मदतीला? मावशी मला खरंच कळलं नाही अगं. मला कळलं असतं तर मी आले नसते का? का नसते आले मी? मी का नसते आले? एवढी माणसं आहेत घरामध्ये, पण गरजेला येणार नसतील तर करायचं काय एवढ्या माणसांचं? हे बरं वाईट झालं असतं म्हणजे मला कळल्यानंतर पायाखालची जमीन सरकली माझ्या. बरोबर आहे तुझं, माझंच चुकलं. या घरातल्या सगळ्यांना काय झालंय कोणाच ठाऊक. ही मंजिरी प्रेग्नेंट आहे म्हटल्यावर सगळ्यांना तिच्याबद्दल अचानक काळजी वाटू लागली, जसं काही या जगात कोणाला कधी मुलंच झालं नाही असं कौतुक चाललंय तिचं. आणि त्यात आता मावशी, तिचीच भर पडायची बाकी होती, तीही पूर्ण झाली. जरासा तिला त्रास काय झाला, मावशीचं तर बीपीच वाढायचं बाकी होतं. आणि आज त्या एका गोष्टीवरून मावशी मला इतकं बोलली. नाही मंजिरी, तुला तर या सगळ्याची किंमत मोजावीच लागेल. आता तुझ्या या प्रेग्नन्सीमुळे मी माझ्या हातातोंडाशी आलेला घास असा सोडून नाही देणार. मला जे हवंय ते मी मिळवणारच. सॉरी सत्यजित, काल रात्री जे घडलं त्याबद्दल खूप विचार केला मी. रात्रभर माझं चुकलं, असं नको होतं वागायला. पण बघ ना, वेळ गेल्यानंतरच मला माझी चूक कळते. खरं तर मी तुला समजून घ्यायला हवं होतं. मला माहितीये माफी देण्या इतकी छोटी चूक नाहीये, पण तरी सुद्धा प्लीज जमलं तर माफ करशील का? आय एम रिअली व्हेरी सॉरी. प्रिया, कालचं काल संपलं. मी ते केव्हाच विसरून गेलोय. तूही विसर. तुझ्याकडे मागणं मागताना ते नेमकं कसं मागतात हे मला माहित नाही. कारण आजपर्यंत कधीच याचक म्हणून तुझ्या समोर उभा राहिलो नाही. पण असं म्हणतात की जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा तुझी कृपा सुरू होते. तू माझ्याशी जे काही वागलीस त्याबद्दल मी कधीच तक्रार केली नाही, आजही करणार नाही. तो माझ्या नशिबाचा भाग समजून मी त्याच्याशी झगडत राहिलो, लढत राहिलो. पण आज प्रश्न माझ्या बाळाचा आहे, एक अशा जीवाचा आहे जो या जगात अजून आलेलाच नाही. माझ्या चुकांची शिक्षा माझ्या बाळाला देऊ नकोस. माझ्या चुकांसाठी मी देहांताची शिक्षाही भोगायला तयार आहे, पण प्लीज माझ्या बाळाला काही होऊ देऊ नकोस. तुझ्याकडे दयेचा सागर आहे असं म्हणतात, त्या सागरातला फक्त एक थेंब मला दे. माझ्या बाळाला काही होऊ देऊ नकोस, एवढंच दान माझ्या पदरात टाक. सोडतो मी. मी ऍक्च्युली तुलाच बघायला आलो होतो इथे. निघूया. हो, तुम्ही
तुम्ही व्हा पुढे, मी आलेच. यांनी तुझ्याकडे काय मागणं मागितलं माहिती नाही आणि मी विचारणारही नाही, पण माझी एकच प्रार्थना आहे, यांनी तुझ्याकडे जे काही मागितलं असेल ते पूर्ण कराय. यांची तुझ्यावरची श्रद्धा अशीच कायम राहू दे.